हॅलो मंडळी, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। आज मी तुम्हाला दाखवत आहे नॉनव्हेज स्पेशल रेसिपी फिश रवा फ्राय करून दाखवत आहे। त्याच्यासाठी आम्ही आणले आहे 1 किलो चिलापी। त्याला धुवून स्वच्छ करून घेतले आहेत सर्व बाजूने। सर्व त्याची घाण पाण्याने धुवून घ्यायचं, स्वच्छ करायचं एकदम। नंतर त्याला 15 मिनिटं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आणि त्याच्यावरती हळद, मीठ, लाल तिखट आणि हा फिश फ्रायचा मसाला आहे तो टाकायचा। तुमच्याकडे कोणताही मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता। नंतर त्याच्यावरती एक अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आणि घरगुती लाल मसाला टाकायचं, थोडंसं तेल टाकायचं, मीठ टाकायचं चवीपुरतं। आपण मिठाच्या पाण्यामध्ये देखील ठेवलं होतं, मग त्यानुसारच मीठ टाकायचं चवीपुरतं, थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि सर्व एकत्र लावून घ्यायचं। सर्व एकदम व्यवस्थित लावून जिथे जिथे चाकूने कट वगैरे केले आहे ना, जिथे चिरा मारले आहेत तिथे सर्वकडे हा मसाला लावून घ्यायचा आहे। तुम्ही कोणता वेगळा मसाला वापरत असाल तो सुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकला तरी काही हरकत नाही। तुम्ही मालवणी मसाला देखील यामध्ये टाकू शकता, पण आमचा घरगुती कांदा लसूण मसाला हा परफेक्ट आणि चांगला बनलेला असतो, म्हणून आम्हाला एक्स्ट्रा मसाल्याची काही एवढी गरज नाही पडत। याला आपण एक अर्धा तास असंच झाकून ठेवून द्यायचं आहे। साईडला आपण जो रवा लावून फ्राय करणार आहे तर तो रवा बनवून घेऊया। त्याच्यासाठी घेतला आहे मी अर्धी वाटी रवा। त्यामध्ये कांदा लसूण मसाला घरगुती आणि मीठ टाकलं आहे चवीनुसार, कोथिंबीर टाकली आहे आणि त्यामध्ये जे कांदा लसूण मसाला टाकला आहे ना, त्यातल्या मसाल्यामधले सर्व गाठी वगैरे फोडून घेणार, कारण की त्यातली एक गाठ राहिली तर ती तशीच फिशवरती लागून जाईल। त्यानंतर एक तवा ठेवायचा आहे आणि तव्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। मी पूर्ण तेलामध्ये फिश तळून नाही घेणार आहे, वरतून तेल टाकून त्यामध्ये थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। मग तवा ठेवून एक नॉनस्टिकचा तवा ठेवायचा आहे, त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं आहे आणि रवा लावून ते फटाफट फिश तव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। साईडलाच मी ते फिशची जी मुंडी येते ना त्याची आमटीसुद्धा केली आहे। रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्येच सांगा तुम्ही। आणि आपण बाजूला फिश टाकली आहे ना तव्यावरती, ती आलट पलट करून घ्यायची आहे। खूप वेळा त्याला पलटी वगैरे नाही करायचं, एक दोनदाच करून घ्यायचं। सर्व बाजूने त्यांना चांगल्या प्रकारे भाजू द्यायचं, मगच त्याला पलटी करायचं आणि स्लो किंवा मीडियम आचवरती भाजायचं आहे। खूप फास्ट ही करायचं नाही की लगेचच करपून जाईल, थोडं मीडियममध्येच भाजून घ्यायचं त्याला आणि चांगलं खरपूस भाजू द्यायचं आहे। ते पहा मी किती छान त्याला खरपूस कलर येऊपर्यंत भाजला आहे। हे फिश फ्राय पूर्ण 15 मिनिटांमध्ये परफेक्ट असे भाजून तयार होतात। कमी तेलामध्ये कमी साहित्यामध्ये भाजतात। आणि तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।